नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये राज सडले व्लॉग्स. आणि आपण आहोत तर कोकण कोस्टल राईडला. तिथे आपण अनेक समुद्र किनारपट्टी आणि धार्मिक स्थळांवर जाणार आहोत. आणि शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका, कारण का शेवटला आहे दुसऱ्या दिवसाची छोटी ग्लिम्प्स. तर ट्रिपला झाली आहे सुरुवात. आजी आजोबा नेमकेच मुंबईला येणार आहेत 2 दिवसाने, तर तिकडे भेट होईलच. हे दौसा सिटी 1 तासावर. एनिवेज आजचा प्रवास जरा मोठा आहे, ऑलमोस्ट 230 किलोमीटर. तर लेट्स सी. लहान मुलांची ट्रिप चालली आहे. बऱ्याचशा समुद्राची सँड बरीच वेगळी आहे. लाईक वाघर समुद्राची सँड व्हाईट आहे, तर त्याच्या एक्झॅक्ट मागे वेळणेश्वर समुद्राची सँड एकदम ब्लॅक आहे. पालशेतची ब्लॅक आहे. म्हणजे काय क्रिएशन आहे यार, काय घडवलं आहे देवाने. परशुरामाचे हे कोकण आहे आणि काय घडवलं. आपण जयगड फेरी बोट सर्व्हिस जवळ पोचलो. पलीकडे जयगड आहे आणि आपण जयगडला जाणार आहोत. इथून जयगड कम्प्लिटली त्या बाजूला आहे. सो हे काही तवसाल चट्टी आहे आणि इथे पूर्ण कोस्टल रोडची माहिती आहे. म्हणजे आपण इथून सुरुवात केली, मांडव्याला आलो, मग काशीद जंजिरा करून दिघीला नाही गेलो आपण. ॲक्च्युली आगरदांडा टू दिघी करायला हवं होतं, समहाव ते मिस झालं. मग दिवे आगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मग बागमांडले ते बानको दमण केलं. वेळास केळशी आंजर्ले करून मग आपण दापोलीला, मग आपण दाभोळ ते धोपावे केलं इथे. आणि आता आपण गुहागरला आहोत. इथून आपण जयगड टू तवसाल टू जयगड करतो आपण. आता खाली तर गरज नाही आपल्याला पूर्ण गोष्ट करताना, बट ज्यांना माहिती हवी असेल तर हा मॅप बघून घ्या. फायनली सगळ्या गाड्या झाल्यात. बाईक्सची तयारी. फायनल फेरी या पूर्ण कोस्टल राईडमध्ये ही थोडी मोठी असेल, म्हणजे नॉट अलिबाग मांडवा एवढी नाही, पण त्या लास्ट 2 फेरीपेक्षा याचा डिस्टन्स जरा जास्त आहे, थोडा वेळ लागेल. ऑल्सो आम्हाला ही फेरी
तरी 40 मिनटानंतर आम्हाला इथे ऑनबोर्ड करायला लावला. सो 40 मिनटं इथेच वेळ गेला. प्रॉब्ली आता टायमिंग आमचं पोचण्याचं मालवणला उशीर होऊ शकतो. लेट्स सी. प्रेडिक्ट नाही केलं आहे, बट जर्नी अनप्रेडिक्टेबल आहे, सगळं अनप्रेडिक्टेबल आहे, तर लेट्स गो विथ द फ्लो. एनिवेज, फायनली तसं या ट्रिपला लागतात फक्त 15 मिनटं, पण थोडी म्हणजे फेरी यायला लागतात 1 तास. 1 तासाची फ्रिक्वेन्सी आहे इथे. आणि जेव्हा मी लास्ट टाईम आलो होतो ना, तेव्हा रोड खूप नॅरो होता, म्हणजे एक रोड नव्हता, एकदम छोटासा रोड होता. देऊळ बंद आहे. कुठे? सो इथे हे विनायक मंदिर आहे आणि त्याची पार्किंग त्या बोट जवळ आहे. तर हे असं काही एंट्रन्स आहे जयगडच्या विनायक मंदिरचं. आणि काय बांधकाम केलं आहे. पूर्ण चिऱ्याचं आणि दगडाचं असं मंदिर वाटतं रिसेंटली बनवलेलं वगैरे. बट त्याचं जर बांधकाम केलं ते असं एकदम जुनं वाटतं, म्हणजे फील ते जुनं येतं. चिऱ्यांचे रस्ते, काही मासे सोडलेत. आय गेस JSWने बांधलेलं हे देऊळ वाटतं, बिकॉज सगळीकडे JSWचे साईन आहे. आतमध्ये काही असं आहे. आणि हे आहे गणपती बाप्पा. हे ड्रोन शॉट्स दाखवतो तुम्हाला. खूप नवीन बांधकाम आहे आणि खूप अमेझिंग बनवलं आहे. आणि गणेशाची मूर्ती तुम्ही पाहिलीत, काय उत्कृष्ट होती. तर आता इथून आम्ही चाललो आहोत गणपतीपुळ्याला. अर्धा तास बहुतेक, इथून अर्धा पाऊण तास. तिथे गर्दी किती असेल त्या माहीत नाही, बघूया त्याचं पण. हा एक सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये ना तुम्ही अगदी समुद्राच्या जवळून जाता. म्हणजे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा रोड पूर्ण समुद्रकाठी आहे आणि आय गेस 2-2.5 किलोमीटर हा असा रोड आहे.
मंगळवार असल्यामुळे गर्दी बरीच आहे. तर आता इथे पोहोचलो आहोत गणपतीपुळ्याला. तर दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू. तरी बऱ्यापैकी गर्दी आहे समुद्रावर. उत्कृष्ट असं दर्शन झालं आणि बऱ्यापैकी गर्दी नव्हतीच. फक्त काही मोजकी लोक, म्हणजे आत्ता गर्दीला सुरुवात झाली आहे. शाळेची सहल आली आहे आणि आता आम्ही निघतोय खाली, म्हणजे मालवण साईडला आरेवारे बीच करून. तर इथून आता लगेच 15 मिनटावर आरेवारे बीच आहे. तर नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे इथे. कायच वाव. थोडी मदत लावतो, म्हणजे शूट घ्यायला प्रॉब्लेम नको. कसे वाटले तुम्हाला आरे वारेचे ड्रोन शॉट्स? जर आवडले असतील ना तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला कितपत आवडले ते. आणि हे सगळं जस्ट अमेझिंग आहे. तर ज्यांना हा रूट आवडला किंवा हा पूर्ण सेक्शन आजचा आवडला, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की एक थम्सअप द्या. ॲटलिस्ट कळेल मला की मी जिथून आलो आहे, जी राईड केली आहे ती कुठे ना कुठेतरी लोकांना आवडली. किंवा एक हाईप करा. सो यूट्यूबचं एक नवीन फीचर आहे जिथे तुम्हाला जो सेक्शन आवडेल तिकडे तुम्ही हाईप करू शकता. हाईप HYPE हाईप. तर हाईप करा त्या सेक्शनला जिथे तुम्हाला वाटतं तिकडे तुम्हाला खूप गोष्टी आवडल्या. तर मला नक्कीच कळेल की तो सेक्शन तुमच्यासाठी अमेझिंग होता. असं उतरायचं कंप्लीट पूर्ण टेबल पॉईंटपर्यंत आणि तेवढं वरही चढायचं आहे. सो त्याचीही तयारी ठेवा. आणि ते बघा टेबल पॉईंट हा आहे तो पॉईंट.
कायच अमेझिंग बीच आहे. पाणी बघा. ही जी देवखाळी बीच आहे ही आणि हा जो स्पॉट आहे करंटली तरी खूप अंडर रेटेड आहे. आय डोंट नो हे व्लॉग्स किती इम्पॅक्ट करतील लोकांना, पण येस, हायली रेकमेंडेड. सनसेटच्या वेळेला आलात तर बाप रे बाप, कायच व्ह्यू असेल इथला. नाहीतरी पण व्ह्यू खूप चांगला आहे, लाईक ऑनेस्टली खूप चांगला आहे. इथून अजून जवळजवळ 25 मिनटं दाखवत आहे कुणकेश्वर देऊळ. आणि कुणकेश्वर देवळानंतर आपलं जे होमस्टे आहे मालवणला, मग ते अजून 1 तास, सो प्रॉब्ली 5:30 पावणे 6पर्यंत आम्ही होमस्टेमध्ये पोचण्याचा प्रयत्न करू बिफोर सनसेट. कारण का ती जी जागा आहे तिकडून सनसेट व्ह्यू काय ऑसम आहे त्या होमस्टेमधून. तर जास्त वेळ न घालवता बघूया कसं जमतंय ते. लेफ्ट साईडला बॅकवॉटर, राईट साईडला समुद्र आणि हा ब्रिज. प्रत्येक ब्रिजला वेगळा कलर आहे. लास्ट ब्रिजला होता ग्रीन, या ब्रिजला पिंक, और तो रेड असेल, तो झाला असेल पिंक, वॉट एव्हर. बट हे किती कलरफुल आहे. काय सँडचा कलर आहे, काय वाळू एकदम शुभ्र. आणि आपण आलो आहोत. What is this? हे असं काही देऊळ आहे.
ही प्लेस खूप अमेझिंग आहे. आणि इथे आता तो गोल्डन आर येतोय सनसेटवाला, आणि त्याच्यामुळे जी होल एनर्जी, जी होल वाईब आहे ती खूप डिफरंट आहे. नक्की या, नक्की ट्राय करा. हे काय आहे एक्झॅक्टली याची आयडिया मला नाही आहे, बट जे पण आहे कायच मस्त आहे. फायनली इथे पोचून मस्त कॉफी एन्जॉय करून समोर बीच, एक्सलंट स्टे मिळालं. सो तुम्ही पण इथे विजिट करा कधी जमलं तर. पण फॉर नाव आता हा ब्लॉग इथे एंड होतो. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि कुठेही जाऊ नका, पुढचा एपिसोड लवकरच येतो.